अगदी आसुला या गावाच्या दिंडीचा आगमन झालेला आहे। जवळपास आता काही क्षणातच दिंडीचा प्रवेश आसुला या गावात होणार आहे। रस्ता जर तुम्ही बघितला बघा, अतिशय नाला मोठा आहे आणि नाल्यातून दिंडीचं आगमन आहे आणि अतिशय मोठ्या प्रेमाने दिंडी आलीच आहे। दिंडी आता येणेकरी आहेत, अनेक भक्त टाळकरी पण आहेत। जेने हा गोपाळ कृपाक याच लागली दिंडी पाठीमागून, कारण काही म्हाताऱ्या महिला आहेत, काही म्हातारे माणसं आहेत, ते पाठीमाग येत आहेत। बघू शकता आपण हा रस्ता। आणि किती घंटे लागले मुलींनो येण्यासाठी? किती घंटे लागले तुम्हाला? बघा 2 तास लागले शिवेहून इथपर्यंत येण्यासाठी। असाच रस्ता होता का? असाच रस्ता होता का सगळा काही होता? बर बर बर। बघा हा रस्ता अतिशय रोज याच रस्त्याने जाता का? बापा बापा बापा। आणि पाणी पाऊस आल्यावर बरं बरं बरं। वा 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 वा। या सगळ्या रस्त्याने या बारकीजवळ झेंडा होता का? बर बर। चालली का ही? वा धन्यवाद। आता तुम्ही पारायणाला बसणार का पोरी हो? किती जणी बसणार आहेत? बर चला चला चला। आणि मग शाळेचं कसं आता? सुट्टी आहे का? वा वा वा। प्रथम स्वागत होत आहे दिंडीचं। धन्यवाद दादा। श्री हरिभाऊ प्रधान आणि ताईचं काय नाव आहे? सीमाबाई। खरंच तू सीमेपर्यंत आली बरं आमच्या। पहिलं पूजन आणि पहिल्या पूजेचा मान तुम्हाला मिळतो। काय पुण्य केला असेल? वा 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 वा। कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जय। पालखीचं दर्शन घ्या, पालखीत दर्शन घ्या आणि पारायणाला बसा सगळे जण। वा। आसुला या गावामध्ये दिंडीचं प्रस्थान होत आहे, आपण बघू शकता। अतिशय आणि आनंदाच्या जल्लोषामध्ये आसुला या गावामध्ये प्रवेश झाला बघा। आणि आता दिंडी गावामध्ये नगर प्रदक्षिणा घालणार आहे, आपण बघणार आहोत। आसुला या गावामध्ये ठीक 6 वाजता गावामध्ये प्रवेश झाला। किमान 2 तास दिंडीला गावामध्ये यायला लागले शिवेपासून। अतिशय जल्लोषामध्ये आणि स्वागताची तयारी चालू आहे बघा। आमचं मला वाटतं न्यावरे परिवार दिंडीच्या स्वागतासाठी आलेला आहे। आमचे सुभाष दादा न्यावरे आणि अहिल्याबाई बघा दिंडी येती नाही येत प्रतीक्षामध्ये होते आणि पालखीच्या स्वागतासाठी अतिशय इच्छुक होते ते।
सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. मोठ्या जयघोषामध्ये दिंडीचा आता या नगरीमध्ये प्रवेश होत आहे आणि अनेक या ठिकाणी मला वाटतंय न्यावरे परिवार स्वागत करतंय नाही का आता. हो दादा, कोणता परिवार आहे हा? न्यावरे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी स्वागत होतंय. आपण बघू शकता अनेक भक्तमंडळी आणि महिला दिंडीच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत. काही क्षणामध्येच दिंडी आता मंदिराच्या दिशेने प्रवेश करत आहे. हा बघा न्यावरे परिवार आहे. आमचे न्यावरे महाराज आसाराम भाऊ आणि त्यांच्या धर्मपत्नी बाईचं काय नाव आहे? उर्मिलाबाई, परमिलाबाई. ताई, मला वाटलं महाराज एवढे फिरतात गावामध्ये, महाराज स्वागत करतात का दिंडीचं? पण बघा महाराज तर दिंडीमध्ये होते, पण या न्यावरे परिवाराने दिंडीच्या अतिशय जल्लोषामध्ये आणि तयारी केलेली बघा. रस्त्यावर घड्या घातलेल्या आहेत. वा 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 वा. कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. गावकऱ्याला द्यावे एवढे धन्यवाद. बघा हा आमचा बंडू भाऊ न्यावरे यांचा परिवार आहे. बरं आता कुठपर्यंत आहे आता न्यावरे परिवार? बरं बरं बरं. चला, दिंडी येण्यापूर्वीच बघा मोठ्या जल्लोषामध्ये स्वागताची तयारी आहे. आपण आता गावाच्या मध्यभागी आलेलो आहोत. दादा, कोणता परिवार आहे? कोणती गली आहे? न्यावरे एका बाजूला न्यावरे परिवार आहे, एका बाजूला दराडे आहेत. न्यावरे आणि दराडे. भास्कर दादा आणि आमच्या शांताबाई बघा मोठ्या आनंदामध्ये दिंडीचं स्वागत करत आहेत. वा वा, धन्यवाद. गजर करा. कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बघा ज्यांच्या खांद्यावर पालखी आहे त्याचं काय नाव आहे? ज्ञानेश्वर सानप. अरे वा, काय भाग्य आलं उदयाला रे हो. बरं, काय नाव सासूनाचं? लक्ष्मीबाई आणि आशामती. बघा लक्ष्मीबाईला आशा मिळाली, झाली आशा पूर्ण झाला मनोरथ. चला, वा वा, धन्यवाद दादा. बघा आमचे अण्णासाहेब नेवरे, धन्यवाद. वा 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 वा, धन्यवाद. कुंडली कबरदे हरिविठ्ठल. विष्णू पंथ आणि आमची इंद्रायणी ताई. इंद्रायणी म्हणा देवा, इंद्रायणी थांबली. वा, घुगे परिवार लागला बरं आता. त्यावे तेवढी धन्यवाद आमच्या घुगे परिवाराला. आणि आता बघा हनुमंतरायाच्या समोर आपल्या दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे. काही क्षणातच आता विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये दिंडीचं प्रस्थान होईल. छान असा मंदिरावर कळस पण आहे. बघा हा घुगे परिवार आहे. आमच्या विष्णू भाऊकडून पुन्हा पण आमच्या पालखीचं स्वागत होत आहे. इनाकाराचं धन्यवाद घुगे परिवाराला. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखीचं प्रस्थान आता विठ्ठल पांडुरंग परमात्मा, रुक्मिणीश पांडुरंग परमात्मा यांच्या या मंदिरामध्ये होता. आशाबाई आमचं मला वाटतंय आपल्या सोबतच होत्या. हा, दिंडी सोबत आल्या होत्या. आणि ज्ञानेश्वर नावाचा मुलगा पालखी घेऊन आहे बघा. धन्यवाद. चला चला समोर. आपण बघू शकता आमच्या ताईचं शेवडी माहेर आहे. आणि इथं पण मंदिराच्या समोर घराला जागा मिळाली आणि दोघं पण आनंद घेता या संप्रदायाचा नाही का. हा बघा घुगे परिवार आमच्या
पालखीचं स्वागत करत आहे. निर्मला द्वारकाबाई. बर 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 ती पहा. हो नाही तर मग कुठे नाही तर प्रत्येक गावाला अंधार पडतंय, पण आसुला या गावामध्ये पालखीचं प्रस्थान अगदी वेळेवर झाल्यामुळं सगळ्या गावकऱ्याला हा आनंद मिळत आहे. अरे वा माऊली, तो शेवटपासून आणली, सीमेपासून नाही का? आणि आता ते आमचे महाराजाचं नाव घ्या बापा, ते ना काय त्याचं काय नाव आहे? बाबाराव घुगे. बाबाराव दादा धन्यवाद. कालच पंढरपूरहून आले दोघं जोडी. वा दिनकर भाऊ, ताईचं काय नाव आहे? रुक्मिणा. वा वा, विठ्ठल रुक्मिणी. मंदिराजवळ घर असल्यावर ताप आहे बरं तुम्हाला 7 दिवस आता. हा हा, आवाज कमी करा मायकाचा, म्हणू नका. हो येऊ दे त्याला की नाही. तुम्ही प्याला नाही शेतात बरोबर